बाई तुझा आशीर्वाद. आजच्या 12वेच्या भागात अवनी विवान दोघांचंही एकत्रित स्पष्ट अवनीच्या स्वप्नांबद्दलचं, तिच्या करिअरबद्दलचं बोलणं व्हावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी महेश स्वातीने जबरदस्त प्लॅन केलेला असतो. साडी परत करण्याचा बहाणा करून त्यांनी त्या दोघांना एकत्रित पाठवलेलं असतं. पण विवानचे कुचकट, मागासलेले, भुरसटलेले विचार ऐकून राजाच्या सुद्धा तळपायाच्या मस्तकात गेले आणि म्हणूनच अवनीने स्पष्ट निर्णय घेतलाय की हे लग्न ती करणार नाही आहे. तिने लग्न मोडले ऑलरेडी आणि त्यातच गावाकडे यशोदाचं लग्न मोडल्याचं नमिताकडून कळताच राजा पार हादरून गेला आता. आता हे दोन्ही ट्विस्ट नक्की घडतायत तरी कसे? आणि अवनीने स्वतःहून लग्न मोडले यात आता चंद्रकांतचा काय निर्णय असेल बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. अवनीचं लग्न ठरल्याचं कळतं आणि राजा आतून तुटतोच की. तो येतो आणि देवी आईपाशी गुडघ्यावर बसून तो विचारतो की का असं केलं ग माझ्यासोबत? नाही म्हणजे मला कळतंय की तिच्यासारखी मुलगी मला कधी मिळणारही नाही आहे. मग बाईचा आशीर्वाद टांगटांच्या घरी लागणारच नाही आहे का कधी? जर तिचं लग्न ठरलं होतं तर मग तू का असं केलं माझ्यासोबत? का उगाचच तू मला स्वप्न दाखवून राहिली? का त्याचा श्राप आता माझ्या प्रेमापर्यंत, माझ्या स्वप्नापर्यंत पण पोहोचला का? पिन मारून माझ्या स्वप्नाचा फुगाही फोडला. हृदयावरती बोट ठेवून सांगतो की देवी आई इथं टच झालंय ग, इथं लई टू मच झालंय. यशा जेव्हा घरातून बाहेर निघतो त्याचा चेहरा पडलेला असतो आणि तोच पडलेला चेहरा नमीला बघवतही नाही. नाही म्हणजे मनात आनंद आहे तिच्या की यशोदाचं लग्न मोडलंय, पण तरीही त्याला अस्वस्थ बघून हिचा जीव मात्र तुटतो. तिकडे आता एका वेगळ्याच बहाण्याने महेश, स्वाती दोघांनीही विमानची भेट घेतलेली असते. तेव्हा तो सांगतो की नाही म्हणजे मी साडी परत करतो, पण नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे? स्वाती खोटे बहाणे सांगते की काही नाही, काय झालं माहिती आहे का, त्याची ब्रेन तुटली आणि त्या जरीचे असे काटाही निघाले, तो असे सगळे धागे तुटलेत. विवान म्हणतो की नुसतं साडी छान आहे असून चालत नाही, नाही म्हणजे ती आतून कशी आहे तेही बघावं लागतं ना. स्वाती त्याला सांगते तुम्ही दोघं जाऊन साडी बदलून आणता का? विवान विचारतो की मी कशाला जायची गरज आहे, आपला ड्रायव्हर आहे तो जाईल ना, माझं काय काम आहे तिथे? थांबा मी सांगतो त्याला. तेव्हा अवनीला कळत नसतं की काय बहाणा द्यावा. ती गप्पच उभी आहे. पण स्वाती विवानला सांगते की अरे लॉंग ड्राईव्ह म्हणून जा ना दोघं जण. आता या खोट्यामध्ये महेशही साथ देतोय यांची. विवान स्वाती महेशला टोमणा मारतो की नाही म्हणजे तुम्ही सांगायची गरज नाही आहे ना, अवनी आहे ती बोलूच शकते माझ्याशी हे सगळं. तो उठून अवनीकडे जातो आणि सांगतो की सी इज ॲन ॲडल्ट, ती बोलू शकते हो ना अवनी. पण महेश मध्येच ती करतो की नाही म्हणजे ती कसं बोलणार ना, होणाऱ्या नवऱ्याला ती थोडीच लगे येऊन म्हणणार आहे की नाही चला आपण आत्ताच्या आत्ता लॉंग ड्राईव्हला जाऊयात. कल्चर असं नाही ना होऊ शकत. तेव्हा विवान खूपच इम्प्रेस होतो यांच्यावरती. आता खोट्याला खरं मानून बसतो. ओ स्त्री मर्यादा, आय लाईक इट. आता विवानला कारण पटलेलं असतंच म्हणून तो अवनीला सांगतो की 5 मिनिटात तयार होऊन ये आणि मीही आलो. विवान तेथून निघून जातो. महेश, स्वाती इतके खुश होतात. अवनीला ते सांगतात की अवनी आता तुला मस्त बोलायला चान्स आहे हा. पण स्वातीला एक गोष्ट खटकते की पण महेश, अरे ह्या दोघांमध्ये ड्रायव्हर कशाला? जायचं तर दोघांनाच जाऊ देत ना. पण अवनीला वाटतं की वहिनी आम्ही काय तिथे रोमॅन्टिक गप्पा मारायला जातोय का? तरीही स्वातीला वाटत असतं की त्यांना स्पेस हवी आहे हे सगळं डिस्कस करण्यासाठी आणि म्हणूनच ड्रायव्हर नको. शेवटी आता अवनी त्यांच्या आग्रहाखातर होकार देते. पण अवनी मुद्दामच म्हणते की वहिनी नाही म्हणजे आता आमचं बोलणं झालं त्यामध्ये विमानला माझे मुद्दे पटले नाहीत आणि जर रागाच्या भरात त्याने गाडी ठोकली तर? स्वाती म्हणते की कशाला निगेटिव्ह विचार करतेस तू? अवनी विचार करते अगं पण वहिनी तो किती शॉर्ट टेम्पर्ड आहे माहिती आहे ना तुला. आणि दोघींचं आता एकमेकांचं बोलणं एकमेकींवर लादायलाच चालू असतं. शेवटी महेश त्या दोघींना ओरडतो की अरे हळू जरा. आणि स्वाती आता ते जात आहेत ना दोघे बोलायला, हिला न्यायचं आहे ना ड्रायव्हरला तर घेऊन जाऊ देत ना, काय हरकत आहे? पण मग आता स्वाती अवनीला सांगते की हे बघ तू शांत राहा, काहीही करून विवानला कन्व्हिन्स कर, ओके. इतक्यात विवान येतो आणि अवनीला चालायला सांगतो.
तो पुढे जाता क्षणी स्वाती महेश दोघेही अवनीला ऑल द बेस्ट करतात आणि तिची पर्स तिच्या हाती सोपवतात. इकडे मात्र राजा इतका अस्वस्थ असतो जेव्हापासून त्याला कळलं की अवनीचं लग्न होतंय. त्याला मंदिरातली त्याची भेट आठवते, कान पकडून माफी मागणारी अवनी आठवते, त्यानंतर मनमोकळेपणाने खळखळून असणारी अवनी आठवते, पण लगेच त्याला ती रडणारीही अवनी आठवते. आता मनातच तो नाराज होतो. देवी आई, तुला भलतीच काही झालंय ग हिचं लग्न लावायचे. मी ना तुझ्याशी आता बोलणारच नाहीये. इतक्यात विवान अवनी दोघेही बाहेर येतात. विवान त्याला हाक मारतो. राजा जेव्हा गाडीपाशी जातो तेव्हा विवान त्याला पुन्हा एकदा ताकीद देतो की ड्रायव्हर आहेस ना, मग गाडीपाशी थांबायचं, तिकडे काय करत होतास. तेव्हा राजा मनातच इतका चिडतो, हा कसा आहे आणि ही कशी आहे, कशासाठी या माकडाला भंगार माकडाला हो म्हणाले ना. त्यावर विवान विचारतो की काही म्हणालायस का. राजा म्हणतो की नाही साहेब, तुम्हाला कुठे जायचं आहे का. विवान सांगतो की हो, आपण सकाळी ज्या मॉलला गेलो होतो ना तिथेच जायचं आहे. राजा पटकन अवनीसाठी दरवाजा उघडतो. अवनी गाडीमध्ये बसते, सोबत विवानही असतो. आता राजा ड्रायव्हिंग सीटवर बसतो तेव्हा महेश त्याला सांगतो की ड्रायव्हर, गाडी नीट चालवा. राजा गाडीतून अवनी विवानला घेऊन जात असतो, पण त्याचं मन इतकं अस्वस्थ असतं. विचार करतो की जिच्यावरती प्रेम करतो ती मागे बसले तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत. देवी आई, अगं काहीतरी कर ना माझ्यासाठी. आता माझं हिच्याशी लग्न नाही तर या माकडाचं बे व्हायला नाही पाहिजे. काहीतरी फिसकटव ना यांचं, याला ना फुटाची गोळीच दे चांगली. विवानचं लक्ष अवनीकडे जातं आणि तो पुन्हा तिच्यावरती दमदाटीच काढायला लागतो. म्हणजे तो तिला विचारतो की हा ड्रेस फार आवडतो का तुला. तेव्हा अवनी सांगते की हा म्हणजे माझ्या आवडीचा रंग आहे हा. त्यावर विवान तिला सांगतो की पण तुला माहिती आहे ना हा रंग मला आवडत नाही, तरीही का घातलात हा ड्रेस, तुला आईने सांगितलं होतं ना. तेव्हा राजा मनातच त्याच्यावरती डाफरतो, ऐक रे माठ्या, अरे हिच्या आवडीचं रंग आहे म्हटल्यानंतर अख्खं कपड्याचं दुकानच आणून दिलं असतं. आता विवान बसल्या बसल्या स्वतःचा कौतुक सोहळा साजरा करतो. अवनीला तो सांगतो की काय आहे, मला सगळं परफेक्ट लागतं. परफेक्ट प्लस रेअर इज इक्वल टू मी. खरं तर तू नशीबवान आहेस हा, की तुझ्या आयुष्यात तुझा जोडीदार मी होणार आहे. तेव्हा राजा अचानकच हॉर्न मारून मग त्याला शिव्या घालतो, हा ऐक रे भंगार. विवान त्याच्यावरती डाफरतो, ए तू हॉर्न का मारलास मध्येच. त्यावर राजा सांगतो की नाही नाही साहेब, ते गाडी येऊन राहिले ना अंगावरती. आता त्या दिवशी नाही का समोरून गाडी तुमची आली होती, मी हॉर्न मारला नव्हता, धडक झाली ना आपली, उगं तसं नको ना व्हायला. पण अवनीला इतकी मजा येते ना. विवान राजाला ताकीद देतो पुन्हा की इथे हॉर्न वाजवायचा नाही. कॅनडामध्ये ना हॉर्न वाजवायला ना फाईन बसतं. आणि अवनीला तो पुन्हा अरेरावी करतो की ऐक ना अवनी, काय आहे आपण साडी बदलायला जातोच आहोत, तर तू हा ड्रेस पण बदलून टाक ना, तसाही मला नाही आवडला आहे. तेव्हा अवनी शांतपणे त्याला खोळ्यात घेते. हां आता कुठे सुरुवात केली आहे तिने बोलायला तिच्या मनातलं. विवानला ते सांगते की हे बघ, जर तुला नसेल आवडत तर मी बदलेन तुझ्यासाठी हा ड्रेस, पण काय आहे मला ज्वेलरी कपडे यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. अरे माझे ना लाईफ गोल खूप वेगळे आहेत. अवनी आता खरं काय ते सांगून टाकते की हे बघ विवान, साडी बदलणं हा फक्त एक बहाणा होता, खरं तर मला तुझ्याशी बोलायचं आहे. विवान तिला म्हणतो की बोल, बिनधास्त बोल. अवनी त्याला सांगते की काय आहे ना विवान, जस्ट माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि इतक्यात माझं लग्न, हा विचारच मी कधी केला नव्हता. माझी स्वप्न वेगळीच होती. विवान हसून तिला विचारतो की अच्छा, तू स्वप्नात नक्की काय बघायचीच. तेव्हा अवनी त्याला सांगते की माझं ना करिअरबद्दल विचार होता. म्हणजे मला ना असं, माझं आता तुला तर माहिती आहे की आर्किटेक्ट कंप्लीट झालं आहे. मला लोकांसाठी असं त्यांच्या स्वप्नातली सुंदर सुंदर घरं बांधायची होती. असं घर की जिथे त्यांना आपलंसं फील होईल. जर्मनीला जाऊन ते ग्रॅज्युएट करायचं होतं आणि स्वतःची एक मस्त फर्म उभी करायची होती. आणि माझं इतकंच स्वप्न आहे की लग्नानंतर पण मला हे सगळं करता यावं. आता हा विवान एक नंबरचा मूर्ख माणूस, डॅम्बिश. नाही माझ्या अवनी शांत बोलते ना, पण याला वाकड्यातच चिरायचं आहे. अवनीला तो विचारतो की अच्छा म्हणजे हे सगळं तू करणार आहेस आणि मी काय करायचं. घरी राहून भांडी घासायची, कपडे धुवायची,
तुझ्यासाठी टिफिन बनवायचं, मस्त तू ऑफिसला जाताना बाय असं करायचं का? अवनी समजावण्याचा प्रयत्न करते की नाही, पण विवान ऐकून घेण्याच्या मूडमध्येच नाही आहे. तो म्हणतो की तुला हे सगळं काहीही करायची गरज नाही आहे. कसं आहे ना, मी सक्सेसफुल आहे. माझ्या बायकोने काहीही करायची गरज नाही आहे. पैसे कमवायची तर गरजच नाही आहे. अवनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की हे बघ विवान, पैसे पण कमवणे हा मुद्दाच नाही आहे. पण हा विवान किती कुचकट आणि मागासलेल्या विचारांचा माणूस आहे हे आता कळून चुकतेच. अवनीसोबत राजालाही. अवनीला तर आधीच अंदाज आला होता. ती लग्नाला नकारही देते. पण घरचे आहेत ना, तिला भोल्यावर चढायला आतुर होऊनच बसलेत. विवान आता त्याचे सरड्यासारखे खरे रंग दाखवतो. हे बघ अवनी, मी तुझ्यासारख्या टिपिकल इंडियन मुलीशी का लग्न करतोय? कारण मी माझ्या आईच्या हातचा स्वयंपाक तिथे मिस करतोय. अगं तू मस्त मला असं जेवण वगैरे बनवून खाऊ घाल ना. मला ना तिथे अजिबात वेळ नसतो अगं. मग माझी फेकलेले पडलेले कपडे उचलायलाही वेळ नसतो. ते तू काम कर. आणि तू आर्किटेक्ट आहे, तुला घर सजवायला आवडतं, तर मस्त आपलं घर सजव. अगं आपली मस्त 2 घरं आहेत. मी काही बोलणार नाही आहे तुला. आणि तुला काही क्लासेस वगैरे करायचे तर मस्त कुकिंग क्लासेस कर, रेसिपीज शिक आणि मनमोकळेपणाने मला खाऊ घाल. आता हे सगळं ऐकून राजाच्या तळपायाच्या मस्तकात जाते. कारण तो अवनीवरती दमदाटी आत्तापासूनच करतोय. बळजबरी करतोय. लादतोय तो नातं त्याचं, जे अजून झालेलं सुद्धा नाही आहे. अवनीला तो सांगतो की कसं आहे ना, मॅरिडमध्ये ना कोणा एकाचीच ॲस्पिरेशन कंप्लीट होतात आणि माझ्या लाईफमध्ये माझीच ॲस्पिरेशन कंप्लीट होणार. त्यामुळे तू फक्त मला मदत कर. अवनी तुझ्या लक्षात येतं आहे का? अगं म्हणजे तू मस्त असं घरकाम करायचंच, मी ऑफिसला जाताना मला बाय करायचंच आणि मी ऑफिसवरून येण्याआधी माझ्यासाठी सुंदर तयार होऊन राहायचंच. म्हणजे तुला कामच नाही आहे काही. पण अवनीच्या टचकन डोळ्यात पाणी येतं. काय करणार आहे? तिचेही हात दगडाखाली अडकलेत. जे घुसमटतोय, गुरफटतोय, कोणाला सांगणार आहे? ऐकणारं कोण आहे तिथे? स्वतःच्याच मनाशी बोलते की किती स्वार्थी माणूस आहे. याला बायको नकोय, तर घरकाम करणारी फक्त एक मोलकरीण हवी. इतक्या अप्पलपोटी माणसासोबत मी लग्न नाही करू शकत. ह्याला फक्त स्वतःचे स्वप्न हवी आहेत. त्यावर विमान पुन्हा एकदा अवनीला ताकीद देतो की माझ्या घरात माझ्याच स्वप्नांना फक्त पूर्तता आहे. बाकी कुणाच्याच स्वप्नांना जागा नाही आहे. आता राजा चवताळून उठतो आणि तो विमानला अशा काय शिव्या देतो ना की बिंडोक, अक्कल आहे का साल्या तुला? 50-50च्या लाखाच्या गाड्या घेतात साले आणि यांना 2 कवडीची बी अक्कल नाही आहे. विमान त्याच्यावरती भडकतो की कुणाबद्दल बोलतेस रे तू? तोंड बंद करून ठेवायचं. त्यावर राजा बहाणा करतो की नाही साहेब, तो होता ना समोरचा बिंडोक ड्रायव्हर, गेला ना गाडीला गाडी चाटून. साले 2026 आली तरी बी यांच्या डोक्यात काही शिरच नाही. विमान त्याला सांगतो की गुपचूप शांत बसून गाडी चालवतो. अवनीसाठी आता राजाला इतकं वाईट वाटत असतं. किती भुरसटलेल्या विचाराचा माणूस आहे हा. इतकं शिक्षण घेऊन कॅनडाला राहून काय उपयोग आहे असं वाटतं. आता अण्णा आणि दत्ता काकामध्ये काय काय झालं ते सगळं. यशोदा जर वेळेवर ते आला नसता ना, तर मग अण्णाने त्या दत्ता काकाची लाकडं गंगेवरच पोहोचवली होती. त्यावर पाण्या चवताळून म्हणतो की अण्णाने हे काय बरोबर केलं ना. यशोदाला वाटतं की तो त्याच्या बाजूने बोलतोय, पण दुसऱ्याच सेकंदाला तो चवताळून उठतो की खरं तर त्या दत्ता काकाला नाना मीच तोडला असता. यशोदा विचारतो की अरे काय बोलतोयस तू? पाण्याची सगळी फाडाच निघते की मग काय करायचं आपण? त्याने आपल्याबद्दल काड्या लावायच्या, आपल्या बॉम्बला वाती लावायच्या आणि आपण फुटायचे बी नाही. त्याने बी त्यावर म्हणतो की नाहीतर काय, तर दत्ता काकाचं कोणीतरी तंगडं तोडावं असं मला लई तीच झालं वाटतंय. पण अण्णा गेले डोकं फोडायला आणि मग काय घाबरलो मी. तेव्हा यशोदा वैतागून विचारतो की अरे कसला विचार करताय तुम्ही? पाण्या रागाच्या भारात भस्कन बोलतो की नाहीतर काय, अरे एकदा झालं म्हणजे काय परत परत तेच होत असतं का? अरे 4-5 फटके लावले असते तर झालं असतं ना. हा तर हिशोब तर चुकता झाला असता. त्या दत्ता काका आणि त्या आत्याच्या तावडीतून आपण तरी सुटलो असतो. त्यावर यशोदा त्याला विचारतो की आणि पोलिसांनी नेलं असतं तर? पाण्या रागाच्या भरात म्हणतो की नेलं असतं तर नेलं असतं.
अरे एकदा झालं म्हणजे काय सतत तेच होत असतं का? का घाबरतो तू पोलिसांना? धन्या आता अचानक विचारतो की म्हणजे याच्या आधी बी काही झालं होतं का? यशोदा त्याला खोटं सांगतो की हो, लहानपणी मला पोलिसांनी पकडून नेलतं ना. मग मला भीती वाटली खूप. मला वाटलं की मी नसलो तर माझ्या भावंडाची काळजी कोण घेणार? म्हणून म्हणून आपण असल्यात पडायचा नाही. पाण्या आणि धान्या दोघेही तिथून जाणार. यशोदा त्यांना ताकीद देतो की आणि ऐका, इथं जे राजालयातलं काही बी कळता कामा नये. पण पाण्या त्याला विचारतो की गावातलं कोण ना कोण सांगेलच ना, त्याला कळल्याशिवाय राहणार आहे का? यशोदा म्हणतो की कळलं तेव्हा कळलं, तुम्ही सांगू नका. इकडे तोपर्यंत राजाने गाडी लवकर परत आणलेली असते. आता गाडी परत आलेली असते आणि महेश फोनवरती बोलत असताना अवनी तिच्याकडे इतकं रागाने बघून तशीच निघून जाते. विवानही जातो. त्यात आता महेश तिच्या पाठोपाठ जाणार, नक्की काय घडलंय विचारायला. तेव्हा राजा त्याला रिक्वेस्ट करतो की साहेब, काय आहे, मला ना सुट्टी हवी होती, मला जरा गावाकडे जाऊन यायचं होतं. महेश विचारतो की कधीपर्यंत येतील? राजा सांगतो की आज संध्याकाळी जाईन, उद्या सकाळी येईन. महेश त्याला परवानगीही देऊन टाकतो पटकन. राज्याचं लक्ष देवी आईच्या फोटोकडे जातं आणि मनात तो अवनीसाठी प्रार्थना करतो की देवी आई, इतकी परीक्षा तू का घेतेस तिची? इकडे अवनी जेव्हा रूममध्ये येते तेव्हा स्वाती पटकन दरवाजा उघडते. ती इतकी एक्साइटमेंटमध्ये दरवाजा उघडते, पण अवनीचा चेहरा उतरलेला पाहून तिला धक्काच बसतो. अवनी शांतपणे येऊन बेडवरती बसते. डोळ्यात पाणीही दाटून येतं. स्वाती घाबरते आणि विचारते की अवनी काय झाले? तू बोलली आहेस का विवांशी? काय म्हणालाय तो? आणि अचानक अवनी बेडवरती झोपते आणि रडायलाही लागते. स्वाती अजून घाबरून जाते. ती विचारते की हे बघ, काही झाले ते सांग ना. तुझं अंग असं थंड का पडलंय? थांब, मी महेशला बोलावते. तेव्हा अवनी तिचा हात पकडून तिला थांबवते. स्वाती पुन्हा चौकशी करते की अवनी बोल, तू बोलली आहेस का विवांशी? काय म्हणालाय तो? अवनी सांगते की मी बोलले विवांशी, माझ्या स्वप्नांबद्दल, माझ्या करिअरबद्दल, पण शेवटी नाही तयार झालाय अगं तो. अवनी स्पष्ट सांगून टाकते की मला लग्न नाही करायचंय त्याच्याशी. अवनी सगळं व्यवस्थित झालेलं बोलणं ही स्वातीला सांगते की विवान कसं बळजबरी करतोय. त्याचे निर्णय, त्याची स्वप्न, त्याचं म्हणणं लादण्याचा प्रयत्न करतोय. आणि ऐकून स्वातीलाही तितकाच मोठा धक्का बसतो. अवनी स्वातीला सांगते, मी म्हणले होते ना तुम्हाला की मी जसं म्हणालं अगदी तसाच होता तो, पण त्याच्यापेक्षाही खूप वाईट आहे अगं हा. आणि अवनी लगेच ठाम निर्णय घेते की विवांशी लग्न करायचंच नाही आहे. आता प्रेक्षकांना भाग संपतोय. पुढे मात्र मोठा ट्विस्ट आलाय. राजा गावाकडं घरी जातो यशोदाकडं आणि नमीकडनं लग्न मोडल्याचं जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो हादरतो. त्यातच आता महेशने चंद्रकांतला सांगितलेलं असतं की अवनीला लग्न करायचं नाही आहे, पण मूर्खासारखं एक बाप म्हणून समजून घेण्याऐवजी तो त्याचा भलताच अर्थ काढून मोकळा झालाय. अवनीबद्दल तो विचार करतो की म्हणजे तिला दुसरंच कोणीतरी आवडत नाही आहे.